महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर बघू शकता या ठिकाणी हे कृष्णा कोयनेचा संगम आहे आणि या संगमावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे। या ठिकाणाला प्रीती संगम असंही म्हटलं जातं। या समाधीस्थळावर पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात। यशवंतराव चव्हाणांचे जे अनुयायी आहेत त्यांचं यशवंतराव चव्हाणावर जे प्रेम आहे त्यासाठी या ठिकाणी आवर्जून भेट देतात। आपण बघू शकता हे समाधीस्थळ अतिशय भव्य असं समाधीस्थळ आहे। पलीकडच्या बाजूला कृष्णा आणि कोयना नदीचं संगमाचं ठिकाण आहे। या ठिकाणी दोन्ही नद्याचा संगम होतो। अतिशय सुंदर अशी झाडी आणि हे समाधीस्थळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। यशवंतराव चव्हाणांची ही समाधी म्हणजे केवळ समाधीस्थळ नसून हे अतिशय प्रेक्षणीय असं ठिकाण आहे। या ठिकाणी दिवसभर गर्दी असते, सतत पर्यटकांची वर्दळ असते। कराड शहरामध्ये असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक समाधीस्थळाला भेट देण्यासाठी येतात। या ठिकाणी अतिशय सुंदर असं नदीचं पात्र आहे। दोन्ही नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे। सहलीला आलो त्यावेळेस आलो होतो बरं का, 8वीला 8वीला 9वीला काय करत होतो। या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांचा जीवनपट दिलेला आहे। तुम्ही हा जीवनपट स्क्रीनशॉट काढून वाचू शकता। हे समाधीस्थळ आहे आणि या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे कृष्णा आणि कोयना नदीचा संगम आहे। आपण बघू शकता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ आहे।